लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण आजपासून तब्बल 67 लाख बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत ही बातमी घेऊन आलोय. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर आजपासून याची सुरुवात झालेली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. आजपासून सुरू झालेले आहे. आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. या 12 जिल्ह्यांचे नाव सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. आणि बहिणींना सांगतो की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे. यामध्ये आता 2100 रुपये प्रमाणे जमा झालेला नाही. कदाचित पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होतील. पण याच महिन्यापासून तुम्हाला 1500 रुपये म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली. आणि ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. आणि राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये देखील त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 830 रुपये कोणाला मिळत आहे? काही भाग्यशाली महिला असतील. बघा, आता सर्व बहिणींना 830 रुपये दिले जात नाही. ज्यांच्या नावावर, ज्या बहिणींच्या नावावर म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्या बहिणींना 830 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं 2330 रुपये त्यांना जमा होत आहे त्यांचे बँक खात्यात. म्हणजे मेसेज येतोय की 2330 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असा मेसेज त्यांना दिसून येतोय. तर आता सर्व बहिणींना ही सुवर्ण संधी नाही. काही निवडक महिला आहेत त्यांना ही 830 रुपये मिळत आहे. हळूहळू सर्व बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त गॅस कनेक्शन बहिणींच्या नावावर असणे गरजेचं आहे. आणि त्या देखील लाडक्या बहिणींना महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे की आज सकाळपासूनच 67 लाख बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा केलेले आहे. आणि आता पूर्ण 2 कोटी 40 लाख बहिणींना आम्ही पैसे जमा करणार. त्यामधून काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांची यादी सुद्धा आलेली आहे. अपात्र बहिणींची यादी आलेली आहे, ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते जिल्ह्यांचे नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. आता काय म्हणाले एकनाथ दादा शिंदे म्हणजे बहिणींचे भाऊ एकनाथ दादा शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की लाडक्या बहिणींना बँक खात्यात ही सूचना देतो की लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आम्ही पैसे पाठवले आहे 1500 रुपये प्रमाणे. पुढील महिन्यापासून आम्ही काहीतरी त्यामध्ये चर्चा आमची चालू आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देण्याचं जे वचन केलं आहे ते आम्ही पुढच्या महिन्यापासून पूर्ण करू. पण आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे पाठवले आहे. आणि त्यासोबत आम्ही गॅस कनेक्शनचे देखील पैसे तुम्हाला देत आहोत. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ दादा शिंदे साहेब, अजित दादा पवार यांनी तिघांनी मिळून ही स्टेटमेंट दिलेली आहे. तर लवकरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळेल असं आपल्याला माहिती आलेली आहे. तर यामध्ये आता सांगतो, या यादीमध्ये बघा आता याद्या तयार करण्यात आली. सरकारने यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहे. बघा, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी. यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तपासणं खूप महत्वाचं आहे. जर तुमचं नाव नसेल, समजा तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये नसेल तर तुमचं नाव कदाचित दुसऱ्या यादीमध्ये असेल किंवा तिसऱ्या यादीमध्ये असेल. आणि तिन्ही यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही कदाचित अपात्र ठरू शकता. कारण अशा बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा दोघं महिन्याचे जर पैसे आले नाही तर त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन चेक करून घेणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन तुम्ही चेक करा की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही. जुलै महिन्याचा हप्ता जर आला नसेल तर बँकेत जायचं आणि ऑगस्ट महिन्याचं 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. आज, उद्या आणि परवा 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. 3 दिवसामध्ये जर पैसे आले नाही तर तुम्ही बँकेमध्ये तुमचं खातं चालू आहे की नाही, तुमचं KYC बरोबर झालं आहे की नाही, आणि काही प्रॉब्लेम असेल, काही डॉक्युमेंटची मागणी जर करत असेल तर डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. KYC करून घेणं गरजेचं आहे. आणि KYC करताना तुमचा मोबाईल नंबर देखील देणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला मेसेज येतो, अन्यथा मेसेज येत नाही. आणि यापुढे अशा भरपूर आपल्याला माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता मेसेज येत नाही, डायरेक्ट बँकेत पैसे जमा होतात. बघा, तुमच्या सोबत जर असं झालं असेल की जुलै महिन्याचा पैसे तुमच्या बँक अकाउंटला आलेले आहेत
आणि तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता सरकारने मेसेज पाठवणं बंद केलेले आहे, आपल्याला समजून येत आहे, पण काही बहिणींना मेसेज येतो बघा. याची जाहिरात होतं की लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असा एक मेसेज येतो मोबाईलवर. पण आता असा मेसेज जर येत नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. आणि त्यासाठी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. या 12 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा. उद्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही. आणि नाही झाले असेल तर तुम्हाला 2-3 दिवस मुदत दिलेली आहे. 2-3 दिवसामध्ये जर जमा झाले नाही तर तुमचं अकाउंट व्यवस्थितपणे चेक करून घेणं गरजेचं आहे. हे शासनाने माहिती दिलेली आहे. तर पहिला नियम बघा, आता या राज्य शासनाने काही नियम लावण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेसाठी. आता अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणाला जमा होणार आहे. ज्या बहिणी या 5 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. आता आपल्याला मागील महिन्यापासून लाडक्या बहिणींना एक म्हणजे जाहीरनामा आला होता की GR आला होता की लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चौकशी सुरू होणार आणि ती चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. भरपूर गावात आता लाडक्या बहिणी फिरत आहेत. जिल्ह्यांची नावं सुद्धा आहे. यवतमाळमध्ये तुम्ही आता बातमी ऐकली असेल की यवतमाळमध्ये भरपूर अशा बहिणी आहेत त्या अपात्र ठरत आहे. कारण लाडक्या बहिणी त्यांच्या घरी जाऊन चेक करताय की ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी तर नाही ना, त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं शेत जमीन नाही ना, आणि त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे नाही ना. म्हणजे अशा महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांनाच याचा लाभ देण्यात आलेला आहे. सर्व बहिणींना याचा लाभ देण्यात आलेला नाही. कारण यासाठी राज्य शासनाने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्याच वेळेस शासनाने ठराव केलेला होता की योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे. असं महिलांना नाही की त्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, त्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, त्यांच्याकडे शेती आहे, 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, त्यांना याचा लाभ दिलेला नाही. अशा बहिणींना याचा लाभ दिलेला नाही. तर अंगणवाडीच्या सेविका सर्वात आधी तुमच्या घरी येतील आणि चौकशी करतील. चौकशी कशा दरम्यान होणार आहे. चौकशीमध्ये सर्वात प्रथम तुमची 4 चाकी वाहन, तुमच्या नावावर शेती आहे का, प्लॉट आहे का, हे तर ते चेक करणार आहे. असेल तर तात्काळ तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. ही मोठी बातमी आलेली आहे. भरपूर अंगणवाडीच्या सेविका ही बातमी देत आहे की आम्ही घरोघरी जाऊन आणि त्यांची चौकशी करतोय. पण चौकशी दरम्यान एक बातमी सुद्धा आलेली आहे की त्या घरी जाऊन जेव्हा चौकशी करतात त्यावेळेस ज्या बहिणींना लाभ मिळतोय त्या बहिणी प्रश्न करतात की तुम्ही कोण होता आमचा लाभ बंद करणारे. आम्हाला राज्य शासन पैसे देतंय, आमचे भाऊ आम्हाला पैसे देतोय, तर तुम्ही आमचा लाभ कशामुळे बंद करताय. पण त्यांना सांगावं लागतंय की हे नियम खूप महत्वाचा आहे. हे 5 नियमांमध्ये तुम्ही बसत नाही म्हणून तुमचा लाभ आम्ही बंद करतोय असं अंगणवाडीच्या सेविका यांनी माहिती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. असा एक प्रकारे एक व्हिडिओ आलेला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगून दिलं की लाडक्या बहिणींना त्यांची चेकिंग होईल. चेकिंग दरम्यान जर त्या पात्र असतील तर सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल, अन्यथा दिला जाणार नाही. आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगतो की या हप्ता जो तुम्हाला आता मिळतोय लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सुरू झालेला आहे. असं पुढील 5 वर्षापर्यंत तुमची योजना चालू राहील. काही घाबरायचं कारण नाही. आणि अंगणवाडीच्या सेविका एकदा का त्यांचं व्हेरिफिकेशन झालं परत तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जर अंगणवाडीच्या सेविका आले जर तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी नसेल तर तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हप्ता जमा होईल. पुढच्या महिन्यापासून ऑगस्ट महिन्याचे ते पैसे जमा होत आहे. पण पुढच्या महिन्यापासून जर तुम्हाला हप्ता घ्यायचा असेल तर तुमची व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. म्हणून घाबरायचं काही काम नाही की अंगणवाडीच्या सेविका आल्या तर आमचा आता लाभ बंद होईल असं काही नाही. फक्त ते चेक करताय. त्यामध्ये भरपूर चेकिंग येतं. कोणी टॅक्स भरत असेल, कोणाच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, कोणाचं इन्कम 2.5 लाखापेक्षा गेलं असेल, अशा भरपूर काही ते चेक करताय. चेकिंग दरम्यान जर त्यांना काहीच आढळून आलं तर तुमचं लाभ कायमस्वरूपी आता सुरूच राहणार आहे. तर आता महत्त्वाची माहिती पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. 12 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला लाभ आता आजपासून वाटप सुरू झालेला आहे. आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे. आता जिल्ह्यांची नावं पाहूया. सर्वात अगोदर जिल्हा येतो पुणे जिल्हा. बघा, पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला पैसे जमा झालेले आहे. दुसरा जिल्हा येतो सातारा. बघा, सातारा जिल्हा आहे. त्यानंतर येतो सांगली. सांगलीनंतर सातारा. दोघं जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहे. हे 3 जिल्हा झाले. त्यानंतर लातूर, संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, अकोला आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर.
त्यानंतर येतो सोलापूर आणि शेवटचा जिल्हा येतो बुलढाणा। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होत आहे। आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील। जर मेसेज आला नसेल, तुम्ही उद्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही, कारण भरपूर बहिणींना आता मेसेज येत नाही। आणि या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल आणि पैसा जमा झाला नसेल तर तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता। आणि 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतरही तुमच्या बँक खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन एवढी खात्री करून घेणं गरजेचं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो, ते खातं चालू आहे की नाही, ते केवायसी झालं आहे की नाही, ते चेक करून घेणं गरजेचं आहे। आणि यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे काही ठराविक महिलांनाच दिले जात आहे। तर सर्व बहिणींना आता गॅस कनेक्शनचे पैसे येत नाही। ज्यांचं उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल त्यांना पैसे येत आहे आणि ज्या महिलांच्या नावावर असेल तर त्यांनाच पैसे येत आहे, सर्व बहिणींना पैसे येत नाही। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आतापर्यंत तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे भेटले आहे की नाही आणि आता हा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा की आमच्या खात्यात पैसे जमा झाले। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।